टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। फायनलमध्ये न्यूझीलंडवर 4 विकेट्सनं मात। रोहित श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ। तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भारतीय संघाचं अभिनंदन। बिग बी अमिताभ बच्चन यांनीही संघाचं कौतुक केलं। सामना जिंकून हॉटेलवर परतलेल्या संघाचं स्टाफकडूनही उत्स्फूर्त स्वागत। एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याच्या सगळ्या शक्यतांचं रोहित शर्माकडून खंडन। 2027चा वर्ल्ड कप आता लक्ष्य। पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवर टोळक्याकडून राडा। चाकू दगडांनी बेदम मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी। मारहाण करणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा। लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार का याची उत्सुकता। आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर भाजप हिंदुत्ववादी देशप्रेमी हे फेक नरेटिव्ह। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण। गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन आपण ठाम उभे आहोत। गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं। निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड। मला सगळं समाजाचं नेतृत्व करायचं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा। पुण्यात रस्त्यावर गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव अहुजा आणि मित्राला 1 दिवसाची पोलीस कोठडी। येरवडा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।